नाशिकची जागा आम्हीच लढणार असं आता हेमंत गोडसे यांनी म्हटलेलं आहे। हेमंत गोडसे शिंदेच्या सेनेचे विद्यमान खासदार शांतिगिरी महाराजांनी कालच खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। शांतिगिरी महाराज नाशिकमधून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि हेमंत गोडसे यांनी हे वक्तव्य केल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। नाशिकची जागा आम्हीच लढणार असं हेमंत गोडसे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे। आम्हाला निश्चित सर्वच खासदारांना या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला धनुष्यबाण जेही आम्ही 13 खासदार होतो तर आम्हाला निश्चित विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये सर्वांनाच ते जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा रिपीट करतील। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नाशिकची जागा आम्हीच लढणार असं हेमंत गोडसे सध्या म्हणतात। नेमकं स्वामी शांतिगिरी महाराज यांनी काय म्हटलंय पाहूयात आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। मुख्यमंत्र्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचाच उमेदवार या ठिकाणी आहे, मात्र आपणही महायुतीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे, तशा चर्चा सुरू झालेल्या आहे। काही शब्द देण्यात आला तर त्यांनी मुद्दा मांडला की नाशिकच्या जागेवर आमचा अधिकार आहे म्हणे, तर शिर्डी आणि संभाजीनगर अशा तिन्ही ठिकाणी आमचा पहिल्यापासून आमच्या शिवसेनेचा अधिकार आहे धनुष्यबाणाचा। आणि म्हणून त्यासाठी एक प्रथम सभा झाला, त्यांनी आमचे काही मुद्दे त्यांनी काय केलं समितीचे त्यांनी ऐकून घेतले, त्यांचे मुद्दे त्यांनी सांगले। बराच वेळा आपण होतं मंथन त्यांनी दोन्हीचं मंथन त्या ठिकाणी झालं आणि त्या मंथनातून काही निर्णय घ्यायला वेळ जास्त नव्हता, म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला या ठिकाणी असा मुद्दा मांडला की आपण आता यावेळेला तर जास्त वेळ झाल्यामुळे आणि आपण एकमेकांचे मुद्दे इतक्या लोक समजून घेतल्यामुळे आपण काय करूया 2 दिवसांना आपण बैठक घेऊया, त्यामध्ये आपण काहीतरी निर्णय करूया। कधी ही बैठक ठरली आहे आणि काय मध्ये त्या अपेक्षा आहेत आपल्याला की जेणेकरून या सगळ्या तिकिटाच्या संदर्भात किंवा निवडणुकीच्या दृष्टीने निर्णय होईल? ते मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वावर चालणार आहे। आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीसुद्धा कोणत्या मुद्द्यावर झालेले आहेत, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाले आहेत आणि म्हणून त्यांनी आमच्या समितीशी चर्चा करताना मुद्दा मांडला की निश्चित आम्ही आपला विचार करणार आहोत। आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर तुमचा प्रचार देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे, गावागावामध्ये प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळतोय। जर समजा पक्षानं तिकीट दिलंच नाही तर निवडणूक रिंगणात तुम्ही असालच, काय विजयाची खात्री वाटते? तर बघा, आमच्या भक्त परिवाराने निर्धारच केला, म्हणजे जसं छत्रपतीच्या माळून निवडा चालवताना केले जिंकायचे, तसं आमच्याही बघा या भक्त परिवाराने निर्धार केलेला आहे यावेळेची लोकसभेची निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।